नमस्कार मित्रांनो, मी त्रिशर्णा. मित्रांनो, बांधकाम कामगार योजना ही योजना सर्वांना माहीतच असेल. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भरपूर अशा योजनांचा लाभ दिला जातो. 32 पेक्षा जास्त योजना या बांधकाम कामगार योजनेमध्ये येतात. या योजनेअंतर्गत भांडीसुद्धा भेटतात. लग्नासाठी खर्चसुद्धा दिला जातो. या योजनेमधून मुलांसाठी स्कॉलरशिपसुद्धा मिळते. यामध्ये जे काही आरोग्यविषयी तपासण्या वगैरे सुद्धा होतात, गंभीर आजार वगैरे झाला तरीसुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तरी लाभ मिळतो. कामगारांचा कामावरती असल्यानंतर मृत्यू झाला तरी लाभ मिळतो. या योजनेमध्ये घरासाठी सुद्धा पैसे दिले जातात. अशाच प्रकारच्या 32+ योजना आहेत या बांधकाम कामगार अंतर्गत दिल्या जातात. या सर्व योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला बांधकाम कामगारांची नोंदणी करणं गरजेचं आहे. आता बांधकाम कामगाराची जी काही नोंदणी आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो आणि हाच ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचंय, mahabocw.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर उजव्या साईडला आपण मराठी भाषा करून घेऊयात. मराठी भाषा केल्यानंतर तुम्हाला इथे पहा कामगार हा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये कामगार नोंदणी हा पहिला ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. कामगार नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर इथे पात्रता निकष आणि कागदपत्रे कोणती लागतात ते दिलेली आहे. आपली पात्रता तपासण्यासाठी इथे आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे. पूर्ण जन्मतारीख इथे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे 90 दिवसाचे जे काही काम केल्याचे प्रमाणपत्र आहे का तर यस करायचं आहे. आपल्याकडे पत्त्याचा पुरावा आधार कार्ड आहे का हे सगळं यस करून तुमची पात्रता चेक एलिजिबिलिटीवरती क्लिक करायचं आहे. हा पॉपअप येईल, ओके करायचं. ओके केल्यानंतर कधी वेबसाईटला प्रॉब्लेम असल्यामुळे वॉर्निंग वगैरे येईल, तर काही घाबरायची गरज नाही. ॲडव्हान्स या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपण ॲक्सेप्ट अँड रिस्क अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी मोझिला फायरफॉक्स ब्राउझर वापरला आहे. क्रोममधून होत नसेल तर मोझिला फायरफॉक्स ब्राउझर वापरू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला प्लीज नोट, कृपया लक्ष द्या, हे सगळं वाचून घ्या एकदा. हे कल्याणसाठी आहे, बाकी जिल्ह्यासाठी नाहीये. त्यानंतर आपल्याला खाली तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असू द्या, इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे तो टाकून प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचा आहे. प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. यामध्ये आपल्याला फर्स्ट नेम, तुमचं पहिलं नाव इथे टाकायचं आहे. नंतर फादर किंवा हस्बंड किंवा जे काही नाव आहे ते इथे टाकायचं. मधलं नाव टाकल्यानंतर लास्ट नेम, आडनाव इथे टाकायचं आहे. इथे टाकल्यानंतर टाईप केल्यानंतर मेल फिमेल जे काही असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे. आधार नंबर इथे ऑटोमॅटिकली येईल. मॅरिड स्टेटस म्हणजेच डिवोर्स झालेला आहे, मॅरिड आहात का, सिंगल आहात का, विधवा आहात का, जे काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मॅरिड असेल तर मॅरिड. त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख विचारली आहे तर जन्मतारीख इथे टाकायची आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी कुठली, जनरल, NT, OBC, SC, ST इथे दिलेली आहे. एज इथे ऑटोमॅटिकली जे वय आहे जन्मतारीख टाकल्यानंतर येणार आहे. मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली येईल. खाली यायचंय. खाली आल्यानंतर ॲड्रेस ॲज पर आधार कार्ड. आधार कार्डवरती जसा ॲड्रेस आहे तसा इथे टाकायचा आहे. त्यानंतर रोड टाकायची गरज नाही. जे स्टार केलेले आहेत ते कंपल्सरी तुम्हाला भरायचे आहेत, जे स्टार मार्क केलेत. आता इथे गावाचं नाव टाका, सिटी, शहर तुमचं जे असेल ते इथे टाका. महत्त्वाची जवळची जागा सोडून द्या. महाराष्ट्र आपलं इथे. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो सिलेक्ट करा. तुमचा तालुका महत्त्वाचा आहे, तालुका जो असेल तो इथे व्यवस्थित सिलेक्ट करा. तुमचं जे काही पोस्ट ऑफिस आहे ते व्यवस्थित टाका, म्हणजे तुमचा पिनकोड ऑटोमॅटिकली इथे येईल. तर पोस्ट ऑफिस नीट व्यवस्थित सिलेक्ट करा. त्यानंतर खाली या. खाली तुम्हाला फॅमिली डिटेल्स विचारल्या जातील. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ज्यामध्ये आपल्या कौटुंबिक माहिती आहेत. फक्त आई, वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नावे भरायची आहेत. म्हणजे तुमची आई, तुमचे वडील, तुमचे पत्नी, पती जे असेल, पत्नी, पती जे असेल, पहिल्या 2 जे मुलं असतील तुम्हाला, मुलं असतील तर मुलांची नावं सुद्धा तुम्हाला टाकायची आहेत. तर अशा पद्धतीची माहिती ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय तुम्ही त्या व्यक्तीचे इथे दाखवलं जाईल. नाव, आडनाव, फादर किंवा हस्बंड नेम, जन्मतारीख, एज, रिलेशन आणि इथे स्क्रोल करायचं. पहा, सॉरी, डाव्या साईडला उजव्या साईडला फिरवायचं. उजव्या साईडला फिरवल्यानंतर इथे काही माहिती ऑटोमॅटिकली येईल. काही माहिती तुम्हाला भरायची आहे, ज्यामध्ये व्यवसाय काय करतायत तर कामगार आहे, कामगार टाका. शिक्षण काय झालेले आहे या कामगाराचं ते कामगार इथे सिलेक्ट करा, जे काही शिक्षण झालं असेल ते. त्यानंतर नॉमिनी इथे काहीच करायचं नाही. त्यानंतर
त्यानंतर आपल्या डायरेक्टली इथे काय करायचं, अजून काही टाकायचं नाही, फक्त ॲड मोर आणखी जोडावरती क्लिक करायचं आणि जो काही फॅमिलीतला अजून कोणता मेंबर असेल, पत्नी पती असेल, मुलं असतील, त्यांची नावं टाकायची आहेत. नाव, ॲडनाव, फादर किंवा हस्बंड नेम, जन्मतारीख टाकायची आहे, स्वतः आहे का, मदर आहे, वाईफ आहे, हस्बंड आहे, सन आहे, डॉटर आहे, रिलेशन जे आहे, ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय त्याच्यासोबत जे काही संबंध आहे, रिलेशन आहे, ते इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर आधार नंबर, त्यानंतर प्रोफेशन म्हणजे व्यवसाय वगैरे काय, एज्युकेशन झालेलं आहे ते इथे टाकायचं आहे. कामगाराचं जे काही रिलेशन असेल, हस्बंड असेल किंवा वाईफ जोडायची असेल किंवा मुलं जोडायची असेल, ते नॉमिनी लावायचं असेल तर नॉमिनी लावायचं. या बॉक्स इथे गोल आहे, त्यावरती क्लिक करून हा नॉमिनी इथे लागलेला आहे. त्यानंतर पुढे अशा पद्धतीने माहिती तुम्ही अजून जे काही कौटुंबिक माहिती आहे, आई असेल, वडील असेल, पती पत्नी, 2 मुले, मुलगी, मुलगा जे काही असेल, त्यांची नावं टाकून, त्यांचं जे काही जन्मतारीख आहे ते टाकून, रिलेशन टाकून, आधार नंबर टाकून, एज्युकेशन टाकून हे सगळी माहिती तुम्हाला टाकायची आहे. कौटुंबिक माहिती जी आहे ते व्यवस्थित भरायची आहे. मी इथं सगळी माहिती भरून घेतो आणि नॉमिनी ज्या व्यक्तीला लावायचे त्याच्या पुढे तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. जे काही एज्युकेशन असेल व्यवस्थित टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने हे फॅमिलीचे डिटेल्स व्यवस्थित भरून घ्यायचेत. आता मी फॅमिलीचे डिटेल्स भरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण पुढील खाली आलेलो आहोत. खाली आल्यानंतर एम्प्लॉयर डिटेल्स आहे, म्हणजे नियोक्ता, म्हणजे जे काही 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे ते आपल्याला त्याची माहिती द्यायची आहे. आता त्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रामध्ये बघायचं आपल्याला की कामगारांच्या कामाचे स्वरूप जे काही असेल, आता त्याच्यामध्ये भरपूर आहे, जसं की ऑल टाईप हेल्पर असेल, त्यानंतर प्लंबर असेल, कार्पेंटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, कुठलं अदर वेकर असे भरपूर ऑप्शन आहेत. तर यापैकी कुठलं दिलेलं आहे हे ट्रान्सलेट करू शकता. जर तुम्हाला कळत नसेल तर हे इंग्लिश टू मराठी याच्यातलं काय आहे ते ट्रान्सलेट करून तुम्ही ते ऑप्शन शोधायचं. कार्पेंटर आता मी इथे सिलेक्ट केलं. तसंच टाईप ऑफ, आता इश्यूवर, आता जारी करण्याचा प्रकार, आता जे काही 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे तुम्हाला कोणी दिलेलं आहे, काम केलेल्याच कॉन्ट्रॅक्टरनी दिले, डेव्हलपरनी दिलेलं आहे, ग्रामसेवकांनी दिलेलं आहे का, म्युनिसिपल कॉर्पोरेशननी दिलेलं आहे का, दुसरी ऑथॉरिटी कोणती असेल का, कामगार, यापैकी कोणी दिलेलं आहे. तर मला दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर, तर मी कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर सिलेक्ट केलं. तुम्हाला ग्रामसेवकांनी दिलं असेल तर ग्रामसेवक सिलेक्ट करू शकता. आता इथे जारी करण्याचा नोंदणी रजिस्ट्रेशन नंबर. आता जे काही प्रमाणपत्र आहे आपलं, जे प्रमाणपत्र आपल्याला दिलं त्यामध्ये नोंदणी क्रमांक लिहिलेला असतो. ज्यांनी आपल्याला प्रमाणपत्र दिलेलं असतं, कॉन्ट्रॅक्टर असेल, डेव्हलपर असेल, जे काही ग्रामसेवक असेल किंवा कॉर्पोरेशन असेल, ज्यांनी दिलं तर इथे नोंदणी क्रमांक दिलेला असतो. जो काही नंबर आहे इथला, हाच नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. कुठे टाकायचा आहे तर जे आता मी तुम्हाला ऑप्शन आहे नोंदणीचा क्रमांक, ते यातली सगळी माहिती आपल्याला आता तिथे टाकायची आहे. इथे नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर. जो कोणी कॉन्ट्रॅक्टदार असेल, डेव्हलपर असेल किंवा ग्रामसेवक असेल त्याचा नोंदणी क्रमांक इथे येतात. त्यानंतर जावक दिनांक सुद्धा त्या प्रमाणपत्रावरती तुम्हाला सगळ्यात पाहायला भेटेल. त्यानंतर डिस्पॅच नंबर, जावक क्रमांक सुद्धा त्याच्यामध्ये पाहायला भेटेल. मॅन्डेटरी नाहीये, नसेल तर सोडा. नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टर म्हणजे डेव्हलपर, ठेकेदाराचं जे काही पूर्ण नाव आहे ते तुम्हाला विचारले. जावक क्रमांक असेल तर टाका, नाही तर सोडा. नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टर म्हणजे डेव्हलपर, ठेकेदाराचं जे काही पूर्ण नाव आहे ते जसं त्या सर्टिफिकेट प्रमाणपत्रावरती आहे त्या प्रमाणपत्रावरच टाकायचं. त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफ एम्प्लॉयर, जो कोणी कॉन्ट्रॅक्टदार आहे तो कोणत्या जिल्ह्यातला आहे त्याचा जिल्हा तो तुम्हाला त्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावरती त्याच्यामध्ये सगळा लिहिलेला आहे. जिल्हा असेल, तालुका असेल, तो इथे व्यवस्थितरित्या सिलेक्ट करायचा. तालुका सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण सुविधा केंद्र तालुक्यालाच असणार आहे. तिथे आपल्याला जावं लागणार आहे, अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. तालुका निवडल्यानंतर खाली यायचे. कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असेल, योग्य तालुका केंद्र निवडा. आता इथला आपला तालुका पुन्हा एकदा पडताळणीसाठी तालुका केंद्र सिलेक्ट करायचा आहे. इथे आपल्याला जायचं आहे आपले डॉक्युमेंट दाखवण्यासाठी. आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. JPG, PNG, PDF मध्ये जास्तीत जास्त 2 MB मध्ये अपलोड करू शकता. पहिला आहे आधार कार्ड, तर ब्राउजवरती क्लिक करायचं आहे. जे काही 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे ते आणि आधार कार्ड हे दोन्ही इथे अपलोड करायचे आहेत. आता कामगार कोण आहे त्या व्यक्तीचं इथे आपल्याला आधार कार्ड, तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतःचं, जर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या कामगाराचा भरत असाल तर इथे कामगाराचा आधार कार्ड अपलोड करा. त्यानंतर 90 डेज वर्क सर्टिफिकेट, 90 दिवसाचं कामचं प्रमाणपत्र आहे ते इथे आपण अपलोड करूयात. अपलोड झालेला आहे तर पहा फाईल अपलोड सक्सेसफुली. त्यानंतर आता क्लिक टू लोड व्हिजिट डेट. आता डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत, आपल्याला आता व्हिजिटिंग डेट घ्यायची आहे, अपॉइंटमेंट घ्यायची आहे, कारण आपले जे काही डॉक्युमेंट आहेत ते व्हेरिफिकेशन होणार आहे. तर इथे काही राहिलं असेल तर तुम्हाला इथे दाखवलं जाईल. पहा काय राहिले ते लाल रंगामध्ये, तर इथे तुम्ही चेक करा. तर क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेटवरती क्लिक करायचं. इथे अर्थ समजून घ्या, जे येलो कलरचा आहे त्यांचा कोटा फुल झालेला आहे. कोटा असेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट भेटणार नाही.
तुम्ही नंतर फॉर्म भरू शकता. त्यानंतर गव्हर्नमेंट हॉलिडेजला लाल रंगाचं आहे, हिरव्या रंगाचं म्हणजे ते आपण सिलेक्ट केलेलं येणार आहे आणि स्लॉट अवेलेबल असेल की ते पूर्णपणे पांढरं दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आता इथं डेट हे कॅलेंडर सिलेक्ट करा. आता सप्टेंबरमध्ये एक पण मला दिसत नाहीये, मी पुढचा आता घेतो महिना. अशा पद्धतीने आता हे जे सर्कल आहे त्याचे अर्थ वरती दिलेले आहेत. तर पुढे घेतलं, नोव्हेंबर आला, डिसेंबर आला तरी तारीख भेटत नाहीये. भरपूर जणांच्या तारखा अवेलेबल नाहीयेत. जानेवारी, तर जानेवारीमध्ये मला इथे तारीख दिसतीये, जानेवारी 2026 मध्ये तारीख आहे. फेब्रुवारीमध्ये सुद्धा आहे. तर जी तारीख सिलेक्ट करायची आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. अशा पद्धतीने पूर्णपणे पांढऱ्या कलरमध्ये दिसेल. पांढऱ्या कलरमध्ये तारीख असेल तरच तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेऊ शकता. तर इथे आपण आता जानेवारीमध्ये मला आहे इथे 29, तर मी इथे जानेवारी 29 सिलेक्ट केलेली आहे. 26 तर तारखा भरपूर लांबच्या भेटणार आहेत, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. तर मी इथे तारीख निवडायची आहे. त्यानंतर जी काही तारीख निवडली आहे त्यानंतर खाली टर्म्स अँड कंडिशन म्हणजेच जे काही सुघोषणा पत्र आहे ते इथे टिक करायची आहे. डिक्लरेशन ऍक्सेप्ट करून खाली तुम्हाला सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय. सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती सेंड ओटीपी वरती क्लिक करायचंय. सेंड ओटीपी जसं कराल तर ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येईल आणि आपला अर्ज सबमिट झालेला एक ऍप्लिकेशन नंबर जनरेट होईल. त्यानंतर तुम्हाला तिथे ओके बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही ओके बटनावरती क्लिक कराल तर त्यानंतर तुम्हाला एक पावती येईल. ही पावती तुम्ही पाहू शकता, याची प्रिंट काढायची आहे. अशा पद्धतीने मूळ कागदपत्रासह तुम्हाला तिथे जायचं आहे. अपॉइंटमेंटची सुविधा केंद्रामध्ये सुविधा केंद्रांची यादी सुद्धा तुम्हाला वेबसाईटवरती पाहायला भेटेल. त्याची लिंक मी देतो. त्या केंद्रावरती जाऊन तुमची कागदपत्र जी आहे ते तपासणी करून घ्यायची आहे. 90 दिवसाचं प्रमाणपत्र असेल, आधार कार्ड असेल, ही पावती असेल, सगळं घेऊन जावा आणि आपली तपासणी कागदपत्रांची करून घ्या. तिथे तुमचा फोटो, अंगठा घेतला जाईल आणि तुमचं काम झालं. मग नंतर अर्ज मंजूर होईल. धन्यवाद.